अवघ्या 2 ते 3 महिन्यांवरती आता संपूर्ण राज्यभरामध्ये गणेश उत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे। मात्र या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांवरती संकट आलंय ते म्हणजे निर्बंधाचं, आणि महत्त्वाचं संकट आहे ते म्हणजे पीओपी मूर्तीचं। या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदे। सुनील शिंदेजी, तुमच्या नजीकचाच हा मतदारसंघ आहे जो म्हणजे शिवडी मतदारसंघ, ज्याच्यामध्ये असलेल्या नरे पार्कामध्ये आपण पाहायला गेलं तर समस्त मूर्तिकार जे ते एकवटले होते, पीओपीच्या मूर्तीसाठी या सगळ्या एकवटले होते। काय नेमकं त्यांच्या मागण्या, तुम्ही कशा प्रकारे मागणी आता सभागृहात मांडली? नाही, आता बघा, मागे गणेश जयंती निमित्ताने देखील हा प्रश्न निर्माण झाला होता। म्हणजे काही मंडळांनी त्या गणेशोत्सव विसर्जन केलंच नाही। त्यांनी मूर्तीचं पावित्र्य त्या ठिकाणी राखून त्यांनी त्यांच्याकडे मूर्ती त्या पद्धतीने पुढची त्याच्या मूर्तीची सगळी व्यवस्था केलेली आहे। परंतु हा शेवटी न्यायप्रविष्ट जरी असला तरी एक भावनेचा प्रश्न आहे। लक्षात ठेवा, हा देश, या देशाचा पाया हा खरा धार्मिकतेवरती इथे आहे। इथे प्रत्येक जणांच्या मनामध्ये परमेश्वरासाठी श्रद्धा आहे, भगवंतासाठी श्रद्धा आहे। कारण प्रत्येकाला असं वाटतं की परमेश्वराच्या आशीर्वादाने माझं जीवन चाललं आणि वस्तुस्थिती आहे। अशा वेळेला न्याय संस्था असेल, काही असेल, ठीक आहे, पर्यावरण असेल किंवा आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये या पर्यावरणाच्या दृष्टीने बघायलाही पाहिजे। परंतु हे सगळं बघत असताना त्या ठिकाणी धार्मिकता आणि धार्मिकतेच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक ज्याला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो किंवा धार्मिकतेच्या माध्यमातून माणसांच्या मनामध्ये कुठेतरी अशी भावना निर्माण होते की मला माझ्या धार्मिकतेपासून दूर केलं जातं काय, किंवा मला माझ्या भक्तीपासून दूर केलं काय जातं काय। मार्ग असू शकतात ना। आता पीओपी वरती जर तुम्ही वेळ दिलात, काही केलं, तर त्याच्यावरती अन्य मार्ग काय? या सगळ्यासाठी आता एवढा मोठा आपला देश आहे, एवढं मोठं शहर आहे, अनेक गोष्टी आम्ही सहजासहजी करू शकतो। मग याच्यावरती का करू शकत नाही? केवळ अट्टहास हा त्या ठिकाणी हेतू असता कामा नये, तर त्याच्यात मध्यस्थी किंवा त्याच्यातनं चांगला मार्ग निर्माण करणे हे देखील असायला पाहिजे। आता याच्यावर मार्ग निघत नाही, म्हणून पीओपीच्या संदर्भाने काल त्याला याच्या सपोर्टच्या दृष्टीने सगळे मूर्तिकार एकत्र आले। कारण मूर्तिकार हा एकच नाही, तर मूर्तिकाराच्या सोबत त्याचे अनेक कामगार आहेत, बरोबर ते, आणि आज वर्षानुवर्षे ही सगळी मंडळी ह्या व्यवसायावरती आहेत। हा त्यांचा व्यवसाय आहे। गणपतीच्या आधी 3 ते 4 महिने ह्या सगळे कारखाने सुरू होतात। आता त्यांनी काय उपासमार करायची का? त्यांनी ह्या सगळ्यासाठी स्वतःचं घरदार उद्ध्वस्त करून घ्यायचं का? मग जर असं होणार असेल तर शासन त्यांचं पालकत्व स्वीकारणार आहे का? या सगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे याच्याकडे महत्वाची बाब म्हणून बघायला पाहिजे। आम्ही आता संधी मिळेल सभागृहात तर निश्चित याच्यावरती आम्ही आवाज उठवून त्यांच्या पाठीशी उभे राहू। निश्चितच उद्या होळीचा सण येणार आहे। वरळीमध्ये मोठ्या प्रमाणात होळी असते, वरळी कोळीवाड्यामध्ये तुमचा मतदारसंघ आहे। कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? आणि सध्या होळीचा रंग बेरंग होतोय, नाही, बेरंग करायला कारणीभूत कोण आहेत ते शोधायला पाहिजे, आणि असे जे कोण असतील त्यांचा बंदोबस्त देखील केला पाहिजे। होळी हा काही राजकीय विषय नाही, किंवा होळीचा राजकीय विषय करून मतांची बेगमी त्या ठिकाणी करायची नाही, तर तो देखील धार्मिकतेचा आणि श्रद्धेचा भाग आहे। होळीच्या निमित्ताने सगळे मतभेद एकत्र येऊन लोक त्या ठिकाणी एकत्र येतात, धार्मिकता म्हणून होळीची पूजा करतात, आणि त्या ठिकाणी रंगपंचमी देखील साजरे करतात। आणि विशेष करून आमच्या कामगार विभागात असेल, मग लालबाग, परळ, वरळी कोळीवाडा, काल मी खारच्या कोळीवाड्यात मध्ये होतो, वरळी कोळीवाडा, या सगळ्या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात होतं। वरळीच्या बिल्डिंग चाळीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती होळी उत्सव होत असतो, आणि अशा उत्सवांना साथ देणं, सहकार्य देणं, त्यांचा उत्साह वाढवणं आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं आमच्या सरकारचं काम आहे। आम्ही या निमित्ताने ह्या सगळ्या उत्सवांना शुभेच्छा देतो, आणि मोठ्या प्रमाणावर होलिका उत्सव अतिशय शांततेने पार पाडावा अशी परमेश्वराला इच्छा प्रदर्शित। एक वेगळा प्रश्न आहे, लाडक्या बहिणीचा प्रश्न आहे। रामदास कदम आता म्हणत आहेत की जर लाडकी बहीण योजना बंद झाली तर निश्चितच त्या जागी अनेक 10 योजना सुरू करता येतील। आता ही पळवाट झाली, लक्षात ठेवा, मतांची बेगमी झाली, तुम्ही सत्तेवर आल्यानंतर आता तुम्हाला लाडकी बहीण जर त्या ठिकाणी डोईजड झालेली असेल तर ते खऱ्या अर्थानं तुम्ही त्या लाडक्या बहिणींची केलेली फसवणूक आहे। एक लक्षात ठेवा, एक निवडणूक जिंकलात पण पुढे अनेक निवडणूक आहेत, हा पर्याय होऊ शकत नाही। का नाही त्यांना आता तुम्ही 2100 बोललात का देत नाही? इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आर्थिक शिस्त लावता ना, मग त्याच्यामध्ये आर्थिक शिस्तीच्या याच्याखाली त्या गोष्टीवरती निर्बंध आणा। परंतु आता लाडक्या बहिणींना जर तुम्ही शब्द दिलेला आहे तर द्यायलाच पाहिजे, त्यांना पर्याय म्हणून आम्ही 10 गोष्टी देऊ। हा कुठेतरी ही पळवाट झाली, हा तुमचा पराभव आहे, या ठिकाणी बोलायला पाहिजे।
निश्चित धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. कॅमेरा पर्सन अवधेश कोहलीसह मी वैभव पाटील, मुंबई.